पाठीमागे जे दिसाले ते गांडूळ खत तयार करतात आणि अशा पद्धतीने हे जर खत तयार झालेलं खत शेतकऱ्यांना किंवा अंबाजोगाईमध्ये ज्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे अशा वृक्षांना हे खत दिल्यानंतर त्याची चांगली वाढ होती। तर आपली जबाबदारी काय आहे, आपण काय शिकण्यासाठी निघालो की आपल्या घरी जो कचरा होतो तो कचरा वेगळा केला पाहिजे। वेगळा म्हणजे कसा, प्लास्टिक वेगळं केलं पाहिजे, काही वस्तू असतील काचेच्या त्या वेगळ्या केल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने जर वेगळा कचरा केला तर आपण त्या ठिकाणी तो प्रक्रिया करायला सोपं जातं। जर आपण सगळा कचरा एका ठिकाणीच केला, कागद, कप्प, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या सगळं एकत्र केलं तर त्याच्यावर इथं प्रक्रिया करता येणार नाही। त्यासाठी वेगळं केल्यानंतर त्याच्यापासून खत तयार करता येतो आणि तो तयार झालेला खत आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी देऊ शकतो किंवा शहरामध्ये कुंडीमध्ये रोपं तयार करण्यासाठी किंवा शहरामध्ये नगरपालिकेच्या ठिकाणी झाडं लावते त्या झाडांना आपण खत दिल्यानंतर त्या झाडाची चांगली वाढ होते आणि आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ राहतं। यासाठी शहर सुंदर राहण्यासाठी, गाव सुंदर राहण्यासाठी, आपलं घराचं आरोग्य, आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कचरा व्यवस्थित